कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील वादळानंतर आता देशातील तरुणांमध्ये आरएचए म्हणजेच रिझर्वेशन हटाव आंदोलन ही नवी मोहीम अत्यंत वेगाने पसरतीये। गुरुवारी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या रस्त्यांवर हजारो विद्यार्थी आरएचएच्या बॅनरखाली एकत्र आले आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली। आरक्षण व्यवस्थेविरोधात आक्रमक झालेल्या या आंदोलक विद्यार्थ्यांची स्पष्ट मागणी आहे, देशातील जातीवर आधारित आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे। आरक्षण हे फक्त आणि फक्त ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनाच दिलं गेलं पाहिजे। फक्त जातीच्या आधारावर प्रत्येकाला आरक्षण देणं पूर्णपणे चुकीचं आहे। आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। या मुद्द्यावर आम्ही सरकारशी थेट चर्चा करू आणि आरक्षण हटेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। विशेष म्हणजे या डिजिटल युगात ही मोहीम तरुण वर्गात वाऱ्यासारखी पसरतीये। आरएचएच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर अवघ्या काही दिवसात 5.9 मिलियन म्हणजेच 59 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत। देशातील एक मोठा तरुण वर्ग या मोहिमेला मनापासून फॉलो करत असून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवतोय। आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आणि सरकारशी या विषयावर थेट बोलणार आहोत। जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणामुळे योग्य आणि गुणवंत तरुणांवर अन्याय होतोय। जोपर्यंत आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील असं आंदोलकांद्वारे सांगण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रियंका सरोदे। इथे आपण आरएचए मध्ये जोडलेला आहे सगळे आणि आम्ही भव्य रॅली काढलेली आहे आज, जनजागरण रॅली। ही आमची म्हणजे यासाठी आहे की रिझर्वेशन हटवणे म्हणजे रिफॉर्म करा, बदलाव करा। यामध्ये आम्हाला बदलाव पाहिजे आहेत की जे खरंच आर्थिक स्थिती ज्यांची बेकार आहे त्यांना सपोर्ट मिळला पाहिजे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आहे। इवन मी एक टीचर आहे तर माझी इच्छा आहे की बघा इथे जातीभेदसाठी नाही आलं आहे कोणी, ठीक आहे, कारण आम्ही SC ST OBC जनरल कॅटेगरी सगळ्यांना आम्ही एकच मानतो आणि आम्ही जे आहे आम्ही म्हणजे यासाठी जोडलो आहे की सगळे युनिटीमध्ये या आणि यासाठी आवाज उठवा, म्हणजे रिफॉर्म करायचं आम्हाला रिझर्वेशन की जे BPL वाले वगैरे है ना उनके लिए बात करूं। रिझर्वेशन हटाव आंदोलन हे एक देशव्यापी आंदोलन आहे। तुम्ही बघितलं असेल तर त्याला सोशल मीडियावरती भरपूरसा सपोर्ट मिळालेला आहे। देशभरात अनेकशा असे घटना आहेत, अनेकशा पिढ्या आहेत ज्या त्यांना सपोर्ट करतात आहे। आपण रिझर्वेशन हटाव आंदोलनामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशनला हटाव म्हणत नाही। या रिझर्वेशन हटावमध्ये आपण या रिझर्वेशन सिस्टमवरती आपण रिफॉर्म्सची मागणी करतो आहे। या हेडच्या मागे या रिझर्वेशन रिफॉर्म्सच्या मागे अनेकांचा सपोर्ट मिळालेला आहे। जे स्टुडंट्स आहे, जेनझी आहे, सगळ्यांचा प्रचंड सपोर्ट आहे। रिझर्वेशन हटाव आंदोलन याच्या मागे ज्या रिफॉर्म्स आपण मागतो आहे त्या रिफॉर्म्सची मागणी आमची जी आहे ती सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला हवी। जे संसद सत्र आता चालू आहे त्या संसद सत्रामध्ये त्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी की हे जे रिफॉर्म्सची मागणी आहे, जे मान्सून सत्र चालू आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म्सची मागणी आपली आहे, त्या रिफॉर्म्सची मागणी अशी आहे की जे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन हे कास्ट बेसिसवर नको। या भारत संघटनामध्ये आपण जे कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतो हे सगळ्यांसाठी इक्वल आहे। तर ज्या काही फॅसिलिटीज गव्हर्नमेंट सरकार सगळ्यांना देते ती सगळ्यांसाठी इक्वली असायला हवी, ती कास्ट बेसिसवर नसायला हको। सर इसके पीछे उद्देश्य ऐसा है कि ये आपने देखा होगा एक पेज बना है RHA। आज 1990 में एक आरक्षण का माहौल बना था, उसमें विरोध प्रदर्शन हुआ था और काफ़ी युवा बहुत ज़ोरों शोरों से रोड पे उतरे थे। कईयों ने अपना आत्मदहन किया, कईयों की जान गई। आज उसी तरीके से एक पेज और बना है। बोल सकते हैं कि आज युवा रोड पे उतरा है। ये मार्च निकालने के पीछे का उद्देश्य मैं आपको बता देता हूँ कि युवाओं को ये मार्च में OBC जनरल कैटेगरी वालों तक ये बात पहुँचानी है जिनके साथ कहीं ना कहीं जाति को देखकर अत्याचार होने वाला काम किया गया है। देखिए, कोई युवा कैपेबल है और वो ओपन कैटेगरी से आता है, और कोई युवा कम परसेंटेज लाने के बाद भी, उसकी योग्यता कम होने के बाद भी अगर वो अदर कैटेगरी से आता है जिसको आरक्षण संविधान में दिया गया है तो उसे आप अच्छे पोस्ट पे बैठाते हो, उसे योग्य मानते हो, और जो युवा अपनी मेहनत के अनुसार योग्य है उसे अयोग्य साबित करते हो। तो हमारी मांग ये है, कहीं ना कहीं हमारे साथ ये सब बीती है इसलिए हम लोग आज यहाँ रोड पे खड़े हैं। लोगों ने कुछ क्वेश्चन ये भी किया कि आप स्टूडेंट हो क्या? सर, हम एक समय में स्टूडेंट थे, आने वाली पीढ़ी हमारी स्टूडेंट है और कई लोग हमारे भाई लोग पढ़ रहे हैं, उनके साथ कहीं ना कहीं जातिगत अत्याचार हो रहा है। हमारा बोलना है, आप शिक्षा का उद्देश्य यही होता है कि शिक्षा स्कूल में दी जाती है युवाओं को कैपेबल करने के लिए, बच्चों को कैपेबल बनाने के लिए, उन्हें उस तरह योग्य बनाने के लिए। और जब शिक्षा प्राप्त करके एक बच्चा योग्य बनता है और योग्य बनने के बाद वो कोई अच्छी पोस्ट पे बैठता है तो हमारा देश भी उस तरीके से योग्य में साबित होता है, हमारा देश भी मजबूत बनता है। आप अगर कैपेबल बच्चों को ऊपर नहीं बैठा लोगे, अच्छी पोस्ट पे नहीं बैठा लोगे और आरक्षण बेस पे आप अगर ऐसा जाति भेदभाव कर
उन लोगों को कम मार्क्स लाने वालों को या कम परसेंटेज लाने वालों को आप किसी पोस्ट पे बैठालते हो और वहाँ पे ये दिखता है कि देश ही कमज़ोर पड़ रहा है। आज कई जगह पे ये मुद्दे आज से नहीं कई सालों से उठते आ रहे, बस एक चिंगारी अब लगी है जिसे हम मार्च के द्वारा लोगों को जोड़ने का काम कर रहे हैं। आने वाली 16 अगस्त की तारीख हमारे ये नेशनल पेज पे डिक्लेयर हुई है, जो पूरे भारत देश में धरना प्रदर्शन किया जाएगा। आज इसी मार्च का उद्देश्य ये है कि 16 तारीख के लिए युवा यहाँ से जुड़े और आने वाले 16 तारीख से हम आप सभी को माहिती देंगे और 16 तारीख से धरना प्रदर्शन करेंगे। संसद में हमारी मांग अगर उठती है और कोई निपक्ष रीज़न निकलता है तो हम ये चीज़ को कहीं ना कहीं बायकॉट करेंगे या रुकेंगे। नागपूरच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांनी केलेलं हे आंदोलन या गोष्टीचा स्पष्ट संकेत आहे की देशातील युवा वर्गात सध्याच्या आरक्षण धोरणासंदर्भात असंतोष वाढीला लागलाय। सोशल मीडियावर लाखो तरुणांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता हे डिजिटल कॅम्पेन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून एका मोठ्या जनआंदोलनाचं रूप घेताना दिसतंय। येत्या काळात या आंदोलनाचा रोख आणि सरकारची भूमिका देशाच्या राजकारणाला तसंच शिक्षण क्षेत्राला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।